चारणीचं काय अर्थ हे होतं की काही काही लोक अंगारा असतो किंवा मेलेल्या, माझ्या पार्टमध्ये तर मला मेलेल्या माणसाची राख होती ना, नॉनव्हेज मधनं खायला दिली. फेरे लागणं म्हणजे मी तुला पहिला जर एक्सप्लेन केलेलं की अनवॉन्टेड डेट होते, त्यांची एक आस असते, राहिलेली इच्छा असते, त्याला आपल्यात मराठी लोकात पितृदोष बोलतात. सो तेव्हा बोलले की ते तुमच्या घरात करणी वगैरे केलेलं आहे, असं भरपूर काय काय बोललं आम्हाला. फॅमिलीमधलं काहीतरी मंत्र बोलतात, त्यांचे मंत्र बोलत असताना फक्त लगेच म्हणजे एकदम विदिन सेकंड्स मध्ये असं अंगात आलं आणि डायरेक्ट घुरायला लागलेलं आणि डोळे पूर्ण बंद झालेले आणि आतमध्ये राखलेले आणि असं असं मुवमेंट करायला लागलेलं, हे करायला लागलेलं पूर्ण. आणि कसं होतं ते एक नव्हतं, मल्टिपल्स होते. मला जो त्रास होता ना, आता एकाची झाली हजेरी की दुसरा येणं, म्हणजे 4-5 जणांनी तुला झपाटले. 4-5 जणांनी म्हणजे झपाटलेलं, ते सगळे विषय होते बाहेरचे. मग एक गेलं की आता एकाची मुवमेंट अशी झाली की दुसऱ्याची मग असं येणार आणि तिथे ती बोलायची की मी तर निघून जाईल, पण बाकीच्यांना कसं करशील, हे मला अंगात येऊन असं डायरेक्टली प्रश्न टाकले, सांगितलेलं मी तर निघून जाईल. कारण का ब्लॅक मॅजिक आहे ना, असं एक सम टाइम पिरियड नंतर माणसाचा निघून जातो, पण हे फेरेत ना लोक कोणाला पटकन कळून येत नाही. मित्रांनो, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप वेगळा आहे, हा आपल्या नॉर्मल पॉडकास्ट सारखा नाही आहे. ह्याच्यात आपण काही गोष्टी आणि स्टोरीज डिस्कस नाही केल्यात. ह्यात आपण सिद्धेशचे रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेतलेत, कसा तो ह्या सर्व गोष्टींमधून गेला आणि कशा त्यांनी आपल्या आयुष्यातले 4-5 वर्ष घालवले ह्या सर्व गोष्टींमध्ये. आणि दुसरी गोष्ट ही की ह्या तुम्हाला मे बी ऑडिओचा थोडा इश्यू येऊ शकतो आणि त्याच्यामागेही काहीतरी एक स्कॅरी एक कारण आहे जे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन, ठीक आहे. आणि ते कारण त्या गोष्टींनी माझी ही खूप फाटली होती, तर थोडा प्रॉब्लेम आहे, सहन करून घ्या. पण कॉन्टेंट खूप छान आहे, तुम्हाला खूप मजा येईल. एन्जॉय. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर आहे सिद्धेश. सिद्धेश, कसा आहेस भाई? मस्त. तू कसा आहे? मी पण एकदम मस्त. सिद्धेश आज त्याची स्टोरी सांगणार आहे, त्यांनी अनुभवलेले काही अनुभव सांगणार आहे, जे पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आम्ही कुठेही इथे असा कोणत्या नेगेटिव्ह गोष्टी प्रमोट नाही करत, पण ते त्याच्या एक्सपिरियन्समध्ये आला आणि तो त्यातून कसं बाहेर पडला, त्या सर्व गोष्टी आपण आज गप्पा मारणार आहोत, त्याबद्दल बोलणार आहोत. तर सिद्धेश, सर्वात आधी तर मला तुझ्याबद्दल सांग की तू काय करतोस आणि कसं चाललंय तुझं? आता स्वामी कृपेने खूप बेस्ट झालं, खूप म्हणजे बेटर झालं. आता पहिल्यापेक्षा हेल्थ लाईफ वगैरे सगळं बेटर झालं. सो बेसिकली मी आता MBA करतोय, पार्ट टाइम MBAला ॲडमिशन झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर आता मी फिनटेकमध्ये कामाला आहे बेसिकली ॲज अ अकाउंट ओनर. तिथे मल्टिपल क्लायंट्स आहेत माझे, ते मल्टिपल क्लायंट्सवरती तिथे हँडल वगैरे करतो. तिथं माझं ऑर्गनायझेशनचं झालं. अपार्ट फ्रॉम मी ट्रॅव्हलिंग वगैरे करतो, मला ट्रॅव्हल खूप आवडतं असं. सो बेसिकली हे माझे भटकंती फिरत राहते, म्हणून मी टॅटूवरती पण म्हणजे दिलेलं आहे, एक वर्ड दिलेलं आहे माझं की परिंदा म्हणून ऑलवेज ट्रॅव्हल, तो दिलेला आहे. परिंदा, सबर आणि कामयाबी. नाईस. आणि हा पीस लोगो दिलेला आहे. सो बेसिकली, आणि हा माझ्या खास म्हणजे क्लोजेस्ट आमचा ग्रुप आहे, त्यांनी मला बर्थडेला गिफ्ट दिलेलं टॅटू. सो असं मी त्याच्यात ठेवलेलं आहे. छान, मस्त. पण तू सांग की म्हणजे तुझी स्टोरी कशाबद्दल असणार आहे आणि तू त्याबद्दल थोडं लोकांना सांग म्हणजे. बेसिकली ही आपली म्हणजे गोष्ट हंटेड पार्ट असतो ना, करणी करतात, ब्लॅक मॅजिक बोलू शकतो आपण, किंवा काही ॲक्सिडेंटल डेथहून एक माणूस मरतो. सो तो कसा एकमेकांना पॉजेस करतो दुसऱ्या माणसाला, ते सगळं कसं होतं, म्हणजे काय होतं मला, तसं कसं तो प्रॉब्लेम कसा झाला, स्टार्ट कसं झालं, आणि मी ह्याच्यातनं कसं असं ओव्हरव्ह्यू झालो, म्हणजे ओव्हरऑल बाहेर आलो. पण हळूहळू स्टेप बाय स्टेप काय काय करायला लागलं, कसं होतात या सगळ्या गोष्टींनी, काय काय नुकसान होतं, आपण कसं म्हणजे टॅकल करू शकतो, एक थोडंसं तो अंदाज देऊ शकतो. मग तुला म्हणजे हे कधी स्कूल टाइम पासून, मला तर हे सांग आधी की म्हणजे आय नो आता लोक बोलतात की ह्या गोष्टी नाही आहेत आणि ह्या गोष्टी, पण काही असे लोक आहेत ज्यांच्यावर होतात, आणि जसं तुझ्या बरोबर झालं. काही लोकांना पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि ते बोलतात ज्याच्या बरोबर होतं त्याला ते समजतं. अशा कित्येक गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. आणि आता तर सायन्स तर देवामध्ये पण नाही मानत, तर असं थोडं नाही की देव पण नाही आहे. पण जर देव आहे म्हणजे जर पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर नेगेटिव्ह गोष्ट पण आहे. तर तेच आहे, तू सांग म्हणजे तू स्टार्ट कुठून झालं, म्हणजे
आणि तुझे ते तू ऐकलंय का ते गण असतं ना लोकांचं, राक्षस गण, मनुष्य गण आहे. सो बेसिकली मला कधी दिसतं, मी असं एकदा बघितलेलं पण आहे लहानपण, म्हणजे ऑलमोस्ट ट्वेल्थला असताना एकदा मी फक्त मनुष्यगण असतं त्याला दिसतं असं मला माझ्या मते मला माहिती मनुष्यगण आहे तर मला दिसतं. आणि एकदा मला असं दाबलेलं पण फील झालं. मी ती स्टोरी पण तुला सांगेन की म्हणजे ऑलमोस्ट मी 12th असतो, 11-12th म्हणजे होतं त्या टायमिंगची स्टोरी होती माझ्याबरोबर झालेलं ते. म्हणजे लोक बोलतात ना की भाई मला झोपलेलं आणि असं दाबलेलं, स्लीप पॅरालिसिस, आणि तोंडातनं आवाज येत नाही आहे, मुवमेंट नाही करू शकत होता, हे फील झालेलं मला. तो एक असा सीन झालेला. आणि ब्लॅक मॅजिकचा वगैरे पण किस्सा झालेला माझ्याबरोबर. सो करणी झालेली असते, चारणी करतात ना, म्हणजे जे पोटात खायला करतात, प्रोसेस करायला देतात, तो पण एक माझ्याबरोबर किस्सा झालेला आहे त्याच्याबरोबर. म्हणजे ते सगळं दिलेलं आहे मला. अजून बेसिकली त्याच्यानंतर मग मी असे अनवॉन्टेड ठिकाणी असतात तिथे आपण अवेळी जातो आणि तिथे आपण त्यांच्या म्हणजे नको त्या टायमिंगला आपण भेटतो. म्हणजे बेसिकली आपला एक टायमिंग शेड्यूल असतो त्यांचा की दुपारी 12 ते 3 मध्ये किंवा 1 ते 3 मध्ये असा टायमिंग आहे. अनवॉन्टेड ठिकाणी आपल्या घरातले पण आपल्याला पाठवत नाही, बरोबर, राईट. आणि रात्री 12 ते 3 मध्ये हा ड्युरेशन म्हणजे वाईट ड्युरेशन बोलतात, बरोबर. आणि जर तुझं लग्न झालं असेल तर तुला दुपारचं पण बाहेर बेसिकली पाठवत नाही. त्याचं लग्न झालं आणि होतंय त्याला तर घराच्या बाहेरही नाही सोडत, वॉशरूमला पण लिटरली सोडत नाही. काहीतरी करून जावं लागतं. 12 ते 3 मध्ये तू त्याला जाऊन देणारच नाही एकटं. सो तो त्या ड्युरेशन मध्ये असतं. किंवा आपण कधी खाता पिताना कुठे असतं तर खाता पिता त्यांची आज असते ना, म्हणजे एखादा माणूस मेल आहे बाय चान्स, फॉर एक्झाम्पल एक आमच्या इथे शिवरी फाटक आहे. सो तिथे कंटिन्युअस ऍक्सिडेंट होत राहतात, म्हणजे ट्रेन मधून कोण ना कोण पडत असतं. सो त्याची अनवॉन्टेड डेट होते, म्हणजे त्याची बोलतात ना आता मारता ऍक्सिडेंटली डेट होते. ओके, डेट झाल्यानंतर त्याचे विशेष असतात, ऑब्व्हियसली इच्छा असतात, त्याला भूक लागते किंवा त्याला काही ना काही. एखादी तुझी गोष्ट आहे, तू आता समज ऍक्सिडेंटली डेट झाला, तुला एक वडापावची आवड आहे तर तुझ्यात राहणार ना की भाई मला वडापाव पाहिजे. आणि फॉर एक्झाम्पल तू त्या रस्त्याने जाता वडापाव खाताना दिसला तर तुला ते कॅच करणारच ना. ह्या सगळ्या गोष्टी असतात. सर्वात आधी तर म्हणजे मला तू लोकांना हे सांग की करणी हे काय असतं, आणि जसं तू बोललास की ते खायला वगैरे ते काय असतात, पण करणीपासून सुरुवात कर. ओके, ब्लॅक मॅजिक म्हणजे बेसिकली काय असतं, जर एखाद्याकडे जातात ज्याच्याकडे सुपरनॅचरल पॉवर्स असतात, तू मी पण आहे, माणूस आहे, पण बाय गॉड ऑफ ग्रेस एखाद्याकडे सुपरनॅचरल म्हणजे बोलतात ना मेडिटेशन करून देवाकडनं किंवा बाय गॉड ऑफ ग्रेस कधी कधी असतोच, त्याला सिक्स सेन्स पण बोलतात. फॉरेन लँग्वेज मध्ये बोलतात की भाई एखाद्याला एका गोष्ट वेळेच्या आधी करण्याला सिक्स सेन्स बोलतात. सो ओके, सिक्स सेन्स झाला. आणि काय करतात, देवाला हे करतात की भाई मला तुमची पॉवर पाहिजे किंवा असं तेवढी भक्ती करतात. आणि काय लोक एक नेगेटिव्ह एनर्जी पण स्वतःकडे घेतात. फॉर एक्झाम्पल नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय, तू मेलेला असणार, ओके, तुला मी होप्स देणार की भाई तुला मी खायला प्यायला देणार, या सगळ्या गोष्टीचे अपेक्षा त्यांना देणार. आणि मेलेल्या माणसाला उचलतात आणि जमा करतात. त्याला आपण चेतूक पण बोलतात, चेटूक बोलतात आय थिंक सो त्याला. तर ते तशी एनर्जी जमा करतात. आणि म्हणजे कोणाचं वाईट करत असेल, तू बोलशील भाई तू भगतगिरी करतोय, म्हणजे ते भरपूर आता प्रत्येक ठिकाणी लोक बिलीव्ह नाही करणार असतं, भरपूर ठिकाणी बॉम्बेत पण करतात. आता इव्हन स्टेशनच्या ट्रेनच्या ह्याच्यावरती पण लावतात. बहुतेक लोक फेक असतात, पण त्यातल्या त्यात काहीतरी आहे जे आपल्याला माहिती नाहीये. बियॉन्ड सायन्स आहे आणि सुपरनॅचरल पॉवर आहे, ऑब्व्हियसली आहे. मी पॉझिटिव्ह एनर्जीज पण बघितलेली आहे आणि नेगेटिव्ह एनर्जीज पण फील केलेल्या आहेत. मी पॉझिटिव्हचं तुला सांगेन, पॉझिटिव्ह कडे पण येऊ, कसं तू ह्यातून बाहेर पडलास आणि कसं स्वामी समर्थांची भक्ती करायला लागलास आणि ते सर्व तुझं कसं ते पॉझिटिव्ह झालं. पण तू सांग काय असतं. सो बेसिकली ते करणीच्या त्याच्यात कसं ती लोक नेगेटिव्ह माणसं जमा करतात, मेलेले असतात त्यांना जमा करतात. आणि ते आता तू जाशील, ते बोलशील बाबा मला असा हा माणूस त्रास देतो आहे किंवा काही रिझन्स असतील किंवा याचं चांगलं होऊ देत नको म्हणून, तर ते त्याच्यावरती त्यांना सांगतात की बाबा जो करणी करतो ते कसं वशमध्ये करतात. बेसिकली जी आत्मा असते ना त्याला वशमध्ये करतात. बापरे, वशमध्ये करतात आणि हे करतात की बाबा मी जे सांगेल ते तुला ऐकायचंच आहे. आता तुला मी जे पाहिजे ती गोष्ट तू ऐकणार, ऑब्व्हियसली बरोबर, मालकाचं तू ऐकणार, नोकर आहेस तर. सो हे ते ऑर्डर असे फॉलो करतात आणि एखाद्याचं वाईट करायला सांगतात किंवा वाईट किंवा चांगलं करायचं असेल चांगलं करण्यासाठी पण यूज करतात. त्यांची फक्त जी एक रिक्वायरमेंट असते ती कम्प्लीट करायला लागते. आणि सेकंड पार्ट झालं तर चारणीचं काय अर्थ हे होतं की काही लोक अंगारा असतो किंवा मेलेल्या, माझ्या पार्टमध्ये तर मला मेलेल्या माणसाची राख होती ना ती आलेली. मेलेल्या माणसाची राख जी म्हणजे स्मशानात म्हणतात ना
ती मला एखाद्याने त्यांनी सांगितलं की जेव्हा माझ्या पोटातनं काढत होते ना, सो बेसिकली त्या टायमिंगला बोलले की अरे ही मेलेल्या माणसाची राख आहे असं आपल्याला, आणि ते नॉनव्हेज मधनं खायला दिलेले तुला, आणि असं म्हणजे तुझ्या जवळच्या माणसांनी दिलेली आहे. तर ती जेव्हा काढली ना, तर तेव्हा कळतं की बाबा त्यांना कळतं जे काढण्यासाठी. आणि जेव्हा ते राख असते तर त्या फ्लो मध्येच माणूस असतो जो देणार ना की बाबा ही राख अशासाठीच यूज याचं चांगलं होऊ देत नको, आणि खायला टाकतात. ज्यांना जे गरज असतं ते बोलतात आणि खायला टाकून देतात तुला. आता फॉर एक्झाम्पल मला तुला खायला घालायचं, ते कशात पण मिक्स करून देणार, ज्यूस बोल, जेवणात बोल, काही कशात पण मिक्स करून देणार आणि मी तुला देणार. तू आणि मी असं कसं एकदम फॅमिली सारखं. फॉर एक्झाम्पल तू विचार नाही करणार, आणि कसं जेवणात मिक्स केलंय तुला हे कळणार पण नाही की ऑब्व्हियसली ही राख आहे किंवा काही आहे, आणि कोणाला फील पण नाही येणार की बाबा. बट ते खाल्ल्यानंतर एक समटाईम नंतर ते ऍक्शन त्याची चालू होते, आणि तू बोलशील मी उलटी करून काढेल, तसं नाही करत. त्याच्यासाठी ते त्यांची पॉवर असते, सुपर नॅचरल असं गोष्टी ढाळ देतात. ते मी सांगेन माझ्या लाईफमध्ये मला कसं भेटलं ढाळ, जर ती घेतली त्याच्यानंतर ते मी कंटिन्यूस वॉमिटिंग करत राहिलेलं. कधीच देतात ना औषधं, मग त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली पोटातनं बाहेर पडायचं. बापरे. या सगळ्या गोष्टी. आणि तिसरा असतो पार्ट, तो फेरे लागणं बोलतात. फेरे लागणं म्हणजे मी तुला पहिला जो एक्सप्लेन केलेलं की अनवॉन्टेड डेथ होते त्यांची, म्हणजे वेळेच्या आधी माणूस मरतो, तरुण मुलगा बोल किंवा कोणाची आत्महत्या केलेली त्यांनी असतो, तो राहतो, असे असतात ते. म्हणजे त्यांची एक आस असते, राहिलेली इच्छा असते बेसिकली, ती इच्छा असते. त्याच्यामुळे ते त्याला आपल्यात मराठी लोकात पितृदोष बोलतात. पितृदोष, हा. म्हणजे जेव्हा कधी पितृदोष म्हणजे कसं, तुझे आजोबा आहेत किंवा तुझे पूर्वज आहेत, त्यांची ऍक्सिडेंट आजारी पडून डेथ होणं, अजून ऍक्सिडेंट होऊन किंवा वेळेच्या आधी माणूस म्हणणं, कोणी त्यांना मारणं, कोण मर्डर करतं त्यांचं, मग किंवा मर्डर पहिला व्हायच्या जुन्या, आपण त्याच्यात काय बोलू शकत नाही एक्झॅक्टली, काही होऊ शकतं. तर त्या गोष्टींचं म्हणजे त्यांची होप्स राहणं, त्याला ती लोक आपण बोलतात पितृदोष बोलतो बेसिकली. आणि फेरे लागणं हा डिफरंट पडतो, पितृदोष हे वेगळं. फेरे लागणं हे काय असतं? फेरे लागणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी आता एक एक्झाम्पल देतो. माझ्या इथे शिवरी स्टेशन आहे. शिवरी स्टेशनला काय होतं, बेसिकली फाटक आहे आमच्या इथे. त्या फाटकातनं येता येताना एखादा ट्रेन खाली येतो, आता त्याची काही चुकी नाही, किंवा तो बाय चान्स येतो, बरोबर, तो मॅरिड नसणार किंवा ती मॅरिड नसणार, ओके, किंवा त्याचं काहीतरी फेवरेट गोष्टी असणार, खाणं पिणं काही असू शकतं. तो फॉर एक्झाम्पल आता मी तिथनं तो फाटक क्रॉस करायचं, आणि त्यांचा टायमिंग असतो, त्यांच्या टायमिंग मध्ये ती लोक तिथेच असतात. ऑब्व्हियसली ते आपल्या बियॉन्ड असतात, ते आपल्याला नॉर्मल दिसणारही नाही, तुला मला कोणाला नॉर्मल माणसाला दिसणार नाही. जी ही गोष्ट मेडिटेशन करून ती लोक म्हणजे सिद्धी प्राप्त करतात. भरपूर काय काय गोष्टी असतात ते प्राप्त करतात, त्यांनाच दिसणार त्या गोष्टी, त्यांची काय गरज असते, काय आस असते, त्या सगळ्या गोष्टी माहिती पडणार. सो बेसिकली मी ते खात करत एकदा फॉर एक्झाम्पल एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्या शिवरी फाटकात, ओके, तर ट्रेन खाली आलेलं आहे, आणि त्याला मी येतो आणि त्याला फेवरेट आहे वडापाव, आणि मी तेच खात खात येतो आणि क्रॉस करतो. सो बेसिकली त्याचं ते आवडीची गोष्ट आहे, आणि त्यांच्या वेळेत आपण आलेलो आहे. सो त्याच्या आस म्हणून तो आपल्याला पकडणार, त्याला खायचं असतं, आपल्या मागे लागणार. तो म्हणजे आपल्याला झपाटलेलं बोलतात ना, झपाटणं, तेच फेरे लागणं होतं. अशा काही गोष्टी असतात. असे मला किती 5-6 फेरे लागलेले, आणि ते कसं असतं, एक लागला ना तर ते आपण कसे मित्रांची संगत जमा करतो, मॅग्नेट जमा करतो, असं एक सर्कल जमा होतो त्यांचा ग्रुप. असं मला एक 7-8 5-6 लागले. तेच असतं ना, तू बोललास ना की खाण्यात देणं, तर ते आता एक मूवी पण आलेला ना शैतान करून, त्यात पण काहीतरी असंच होतं की तो तिला काहीतरी खायला देतो त्या मुलीला, आणि ती पूर्णपैकी त्या वश मध्ये होते, ते वशीकरण, आणि त्या मूवी मध्ये पण एंडला असं होतं की तो 100-150 मुलींची बली देणार असतो, आणि ते एक वेगळी सिद्धी तो प्राप्त करणार असतो. आणि असं ते मूवी पण त्याच्याच अराउंड आहे. मी आता नाही नेगेटिव्ह बघायचंच बंद केलं. हा, पण तेच तशा टाइप मध्ये मला तू बोललास ना तर आठवलं. पण तू सांग तुझं म्हणजे स्टार्ट कधी झालं, म्हणजे कसं झालं स्टार्ट ना? सो फॉर एक्झाम्पल माझं असं टीवाय होतं. टीवायला म्हणजे माझं लास्ट इयर आणि कोविडचा सिनियर चालू होता. टीवायला आपलं अराउंड 20 ला कोविड आला, आय थिंक सो 2020 ला आला ना, आणि लॉकडाऊन मार्च 2020 मध्ये झालं. ओके, त्या टायमिंगला असं म्हणजे मला माहिती पडलं की बाबा असा त्रास आहे. म्हणजे मी एका मित्राबरोबर ना, आमची इथे शिवडी किल्ला आहे, बरं, माहिती असेल, माहिती आहे.
राईट. तर दर्ग्यात आणि मग मित्रांबरोबर बसलो. मित्र आहे माझा एक मुसलमान मित्र, जो चांगला मित्र आहे, त्याच्याबरोबर मी बसलेलो. बोले सहज तो शुक्रवार जायचा, मी गेलो त्याच्याबरोबर. सो एका टायमिंगला काय झालं, मी बसलोय, माझा पुन्हा ना राईट पाय असं ब्लॉक होत गेला. आणि किल्ल्यावरती ना त्या दर्ग्यामध्ये हा, कारण का दर्ग्यात कसं मुलांना अलाउड आहे, माणसांना, लेडीज अलाउड नाही करत. आणि मी कसं, आम्ही बिलीव्ह नाही करत मुस्लिम आणि हिंदू, कारण हा तो मित्र पण आहे ना आमचा कोकणातला, तो कसं गणपतीला तो माझ्या घरी येणार, आम्ही सगळे फेस्टिवल, तो मंदिर मध्ये आमच्या सोबत एकत्र. मग तो फ्रायडेला जायचा, पण मी पण त्याच्यावर एकदा गेलो, सहज एकदा गेलो, दोनदा गेलो. सेकंड टाइम की थर्ड टाइमला ना मे बी मला तिथे बसल्या ना अंग जाम व्हायला लागलेलं, फ्लो मध्ये असं हळूहळू आहे ना, असं खालतून असं पॅरालाइज पूर्ण जाम व्हायला लागलेलं. आणि ना फटकन असं ना डोळे बंद झाले. आणि पहिला कसं होतं, लेफ्ट राईट असं मुवमेंट व्हायला लागलेली, मधल्या सर्कलमध्ये फिरायचो, हा असं व्हायला लागलेलं. म्हणजे वेगळं मुवमेंटला जायचो फ्लो मध्ये, मला कळायचंच नाही की भाई माझ्यावर काय चाललेलं. ते सुरुवात ती स्टेपला मला कळलं की असं. आणि तो जो मित्र होता ना, त्याच्या घरातले म्हणजे त्यांच्या आजोबांनी हे देवाचं वगैरे करायचे, मुस्लिम लोक त्याचं करतात ना, ते करायचं. सो बेसिकली त्यांच्याकडे गेलेलो मी की भाई असं त्रास आहे. तर त्यांनी मला चेक केलं, तर हा ते म्हणजे असं त्यांच्यात हात टाकून आत लावतात असं हेडला आणि चेक करतात की भाई काय आहे. सो तेव्हा बोलले की ते तुमच्या घरात करणी वगैरे केलेलं आहे, असं भरपूर काय बोललं आम्हाला, फॅमिलीमधला इश्यू आहे किंवा आजूबाजूवाल्यांना असं सगळं सांगितलं, इश्यू भरपूर तुम्हाला करणी वगैरे, ह्याला त्रास आहे. हा ठीक आहे. बट मी नंतर काय लक्ष दिलं नाही की भाई जाऊ देत, आपल्याला काय करायचं नाही ह्या भानगडीत. तेव्हा मी स्वतः बिलीव्ह नाही करायचो की बाबा हे सगळ्या गोष्टी असतात, फेक असतात, ठीक आहे होईल ऑटोमॅटिकली, बरं आहे. सो इग्नोर केलं. एक सम टाइम नंतर म्हणजे थोड्या टाइम म्हणजे माझी खास मैत्रीण होती. सो कसं झालेलं की मला तिच्यासाठी अटॅचमेंट होती आणि फिलिंग होती ना, आवडायची मला मुलगी. सो बेसिकली मी असं व्हायचं की मला कानात पण ऐकायला यायला लागलेलं त्याच्यानंतर थोड्या टाइमनी की भाई ही गोष्ट तुझी होणार नाही, जा तू किती काय कर. आणि मी त्या मित्राला, तो माझा एक टाइम असा होता की डाऊन टाइम होता, मी कोण माझे कॉलेज कसं बंद, कॉलेजचे मित्र वगैरे हा, आणि तो एरियातलाच मित्र, त्या सगळ्या गोष्टी मुस्लिम फ्रेंड. आणि बाकीचे जे मित्र होते ते लॉकडाऊन मुळे असल्यामुळे आम्हाला आपापल्या घरी. सो बेसिकली मला असं त्रास व्हायला लागलेला की भाई. आणि मी कसं एक फ्लो मध्ये असायचो की मला काय कळायचं नाही. तू जरी मला बोलायचं ना, सिद्धेश या माईकवरती बोल, मी ऐकतच राहायचो आणि तुला फक्त बघत राहायचो. तो म्हणजे स्टार्ट मध्ये असं झालेलं तेव्हा. सो बेसिकली त्याला मी म्हटलं, जुबेर आले असं मित्र, मला ना ती मुलगी आवडते, पण मला कानात कोणतरी बोलतं की भाई जा नाही होणार, हे नाही होणार, तू काही कर. आणि असं ते सगळ्या गोष्टी होत्या, भरपूर काय त्याला माहिती आहे. त्याचं तो लहानपण आहे ना, हे करणे धरणे घरातल्यांचे भूत होतं, घरी हे राहिलेलं आणि तो बघत आलेला. सो बेसिकली त्याचे एक ओळखीचे होते दिव्या साईडला मग मी दिव्या नाही सॉरी मुसलमानांचा एरिया कुर्ल्याच्या पुढे जातो, आपल्या ठाण्याच्या पुढे मुंब्राला त्यांच्या आजोबाने दिलेलं देवस्थान आहे. त्या देवस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन गेला की बाबा असा त्रास आहे याला. सो ते चेक करायचे, तेवढ्यापुरती फक्त मला रिलॅक्स व्हायचं. काय नाही, काय कळायचंच नाही, ते पण मला सांगायचे नाही, काही नाही, फरकच नाही भेटायचा. मी इग्नोर केलं थोडा दिवस, बोलत चल ठीक आहे, होतच नाही, इफेक्ट नाही भेटत आहे. कारण का एव्हरी मंडे आणि थर्सडे मी तिकडे जायचो की भाई मला त्रास होतो थोडंसं, जायचो की भाई मला रिकवर व्हायचं म्हणून. सो बेसिकली मी इग्नोर केलं, फरक नव्हता पडत. मग थोडे दिवस असेच मुवमेंट होते घालवले, 6 महिने वर्षभर गेले, 6 महिने आरामशीर गेले असे. एक माझा फ्रेंड होता की म्हणजे लॉकडाऊन पण तेव्हा ओपन वगैरे चांगलं झालेलं, एक वर्षभरानंतर आणि नंतर ना लॉकडाऊन वगैरे ओपन झालेलं. तर माझा मित्र आहे ना, तो बोलला माझ्याकडे एक ज्योतिष आहे ना, म्हणजे असंच आपण ग्रुपने उभं राहतो ना मित्र, बरोबर. हा एक पॉईंटला की मी त्यांच्याकडे गेलेलो की बाबा माझी पत्रिका बघायसाठी, की त्याच्या पण लाईफचे प्रॉब्लेम चालू होते, अप्स अँड डाऊन चालू होते. सो बेसिकली तो पत्रिका दाखवायला गेला, तो बोलला अरे असे प्रॉब्लेम्स आहेत. मग मी पण बोललो अरे मला पण काही नाही, असं सहज. आणि घरी बसलेलो, मला कळतच नव्हतं. बेसिकली मी स्टडीज करायचो, आता लक्षात राहायचं, विसरून जायचो. ह्याच्यात काय फ्लो मध्ये सगळं म्हणजे तू ब्लॅकआउट. मला तर आता कधी कधी असं वाटतं की मी काय घडलं, मला काही गोष्टी काय आठवत पण नाहीये आता करंट मध्ये, तुला सांगतो या सगळ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा. बेसिकली त्या मित्राला मी बोललो की अरे बाय, मला पण जस्ट भेटवून दे पत्रिका, बघायची माझी, दाखवायची. आणि मम्मीला पण सांगितलं की मम्मी मी जाऊन येते आणि त्यांना पत्रिका दाखवते काकांना की असं बघूया काय आहे ते. बोलतात फर्स्ट टाइम पत्रिका दाखवून गेलो तेव्हा बोललो ठीक आहे. आणि एक सहजच होती रे की माझ्या मनात होतं की ती मैत्रीण होती ना माझी, चांगली बेस्ट फ्रेंड होता मी,
सो बेसिकली ती म्हणत, आणि मला ते पटकन बोलले, तू काय एका मुलीवरती प्रेम करतो का? बोलला हा. बोललो स्वतःहून सांगितलं ते, म्हणजे त्यांना मी सांगितलं पण नाही, मी जस्ट असा बसलो आणि ते समोर बसले. बरोबर. आणि त्यांनी माझी पत्रिका बघितली, आणि पत्रिका बघायच्या आधी, म्हणजे बसायच्या आधी, पत्रिका हातात द्यायच्या आधी, तू एका मुलीवरती प्रेम करतोय का? हो. हे काय झालं, हे बियॉन्ड होतं. बोललो मला पण कळलं नाही. बरोबर. तो मित्र म्हणजे लांब होता. हा बोलला हा. तो बोललो ठीक आहे, तुझी पत्रिका माझी बघितली वगैरे, ठीक आहे. बोले तुला 2-3 त्रास आहे, पितृदोष आहे आणि असतात कालसर्पदोष वगैरे असतात, आणि अजून 1-2 काय सांगितलं प्रॉब्लेम, मला ते काय आपल्याला समजलं नाही. मग नंतर त्यांच्याकडे मी तसंच बोललो ठीक आहे, मग मम्मीला घेऊन ये बोलले सेकंड टाइमला, किंवा तुला जमलं तर आण. मग तरी पण माझं मम्मीला जमलं नाही गेलं. मी सेकंड टाइम एकदा असंच गेलो की बाबा हा की काय बघूया परत एकदा. परत गेलो नेक्स्ट टाइमला, तेव्हा ते काय बोलले, म्हणजे असं पूर्ण त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, आणि ते बेसिकली आपल्या साईडला जातात बॉम्बेमध्ये. त्यांच्याकडे गेलेलो सेकंड टाइमला ना, तर एक थर्ड पर्सन होता, बेसिकली थर्ड पर्सन होता. ते त्यांना बोलत होते की अरे मला असं भूताळकीचं लागलेलं आहे, म्हणजे त्रास होतो, अंगाबिंगा धरतं, आणि मला माहिती होतं की हा मला पण त्रास आहे. मी बोललो चल आता यांना एकदा विचारून बघूया. यांनी एकाने प्रश्न टाकलेला असा की बाबा असा असा त्रास आहे. मग त्यांना मी बोललो काका माझ्यावर सहजच की मला पण अंग धरतं, की असं म्हणजे पॉझिटिव्ह ठिकाणी कुठे जाऊ ना तर माझं लगेच असं अंग धरतं, जाम होतं, आणि जायचं मन नाही करत. ते बोलले ठीक आहे, तू आत्ता जा, ह्या टायमिंगला जा, तू नेक्स्ट टाइम येशील ना तेव्हा एकटा नको येऊ, तुझ्याबरोबर कोणतरी घेऊन ये. कारण का अशा टायमिंगला कसं असतं, एक व्यक्ती पाहिजे सोबत असतं. कारण का ते जेव्हा चेक वगैरे करणार किंवा ते अंगात येणार तेव्हा आउट ऑफ कंट्रोल होतो माणूस. त्यांना समजत नाही की तो काय करतोय. लोकांना म्हणजे तो मारायला पण जातो, चावतो, काही करू शकतो, त्याचा फ्लो कंट्रोल एक्झॉशन मध्ये होतो. तू बोलला तू मित्राला कोणातरी घेऊन ये, किंवा तू फॅमिलीला घेऊन ये किंवा तुझ्या मित्राला घेऊन. मग त्या टायमिंगला मी मित्राला त्याचं घेऊन गेलो की बाबा चल जरा, ते काका मला असं असं बोललेलं आहे, हा इश्यू आहे माझा, त्याला समजलेलं की मला असं असं अंग धरतं, तू चल मारायला. तेव्हा त्यांनी काय केलं, जस्ट मला बोलले मी 3 दिवसानंतर ये बोललेले. पहिली पुडी दिली त्यांनी, म्हणजे असं त्यांचं देतात काहीतरी पुढीत दाणे असतात वगैरे, ते अंगातून उतरून टाक बोलले, ठीक आहे. आणि थर्ड डे 3 दिवसांनी माझ्याकडे मी बरोबर एक्झॅक्ट 3 दिवसांनी गेलो. 3 दिवसांनी गेल्यानंतर काका तुम्ही मला बोलवलेलं ना की भाई असं असं इश्यू होतो ना, हा बोललो मी चेक करतो. त्यांनी मला पहिला काय केलं की, कारण का असं त्या गोष्टी असतात ना, ते असं ऍक्स वगैरे करून बसायचं नसतात, कारण का ते लपतात किंवा असं. ते बोलले तू फ्री बस असं, ते पण खालतीच बसतात, आपण कसं मांडी घालून. त्यांनी काय केलं, काहीतरी मंत्र बोलले, त्यांचे मंत्र बोलत असं ना, फक्त लगेच म्हणजे विदिन सेकंड्स मध्ये असं अंगात आलं, आणि डायरेक्ट घुरायला लागलेलो, आणि डोळे पूर्ण बंद झालेले आणि आतमध्ये राखलेले, आणि असं असं मुवमेंट करायला लागलेलो, हे करायला लागलेलो पूर्ण. आणि त्यांच्याकडे पावर होती. त्यांनी मग काय केलं की शांत केलं थोड्या मुवमेंटसाठी, ठीक आहे. माझ्याशी एका सेकंदात ते काय बोलले नाही. ते बोलले तू आता जा, मी बाकीचं नंतर काय ते करून बघेन, तुला सांगेन मी. बरोबर. सेकंड टाइमला बोलत फक्त आईला घेऊन ये. मी मग बेसिकली त्या टायमिंगला आईला घेऊन गेलो की बाबा आई त्या काकाने ना तुला बोलवलंय, मला असा असा त्रास होता. आणि बेसिकली जेव्हा हे वाईट गोष्टी जेव्हा निघतात ना भाई, त्या टायमिंगला अति त्रास देतात तुला, अति त्रास. म्हणजे तू काही करायला असेल तर तुझ्याकडनं गोष्टी होणार नाही, तू एवढा होशील, तुला कळणार नाही काय होतंय चाललंय. बेसिकली त्यांना निघायचं नसतं, त्यांना निघायचं नसतं ऑब्व्हियसली. त्यांना त्यांची मजा करायला भेटते, किंवा असं त्यांची हाऊस असते ते पूर्ण होतात. आणि त्यांना सांगितलेलं असतं भाई, ज्याचं जसं केसेस असतात तसं असतं की भाई त्याचं वाईट करायचं, तर तसंच. फॉर एक्झाम्पल भरपूर सिनेरिओ घेऊ शकतो तू, अजम्पशन काही लावू शकतो. प्रत्येक पब्लिक बिलीव्ह करतील त्याच्यावरती आहे, आणि ज्याच्यावरती सिच्युएशन झाले तो समजू शकतोय. पण ह्या सिच्युएशनला तुला असं नाही कधी वाटलं का की मे बी हे ते असेल, आणि तू सायंटिफिक काहीतरी मे बी सायकॅट्रिस्ट कडे वगैरे ट्राय केलं, किंवा मे बी डोक्याचं काय असेल? कारण आपण त्या बॅकग्राऊंड मध्ये येतो ना, मुंबईमध्ये राहिलोय, आणि आपल्याला नेहमी ते वाटतं, तर ते तू काय ट्राय आपण एज्युकेटेड आहे. बरोबर बरोबर ऑब्व्हियसली. बरोबर. मी डॉक्टर पण, आम्ही तू लिटरली 15 दिवसात तू आजारी पडशील, सारखा सर्दी ताप येणार का? आता मला नाही येत, त्यामुळे त्यावेळी कंटिन्युअस आजारी पडणं. मला तू लिटरली दुर्कट दिसतोयस. आता मला चष्मा तर नाहीये, लेन्स पण नाही लावले, कधी चेक करू शकतो. तुम्हाला समोर तर दिसतच नाहीयेस, कळतच नाहीये, सारखं कंटिन्युअस पोटात दुखतंय. सोनोग्राफी केली बाय, माझ्या पोटात काही नव्हतं. सोनोग्राफी मध्ये पूर्ण पोटाची सोनोग्राफी 3-3, 4-4 वेळा केलेली, तरी काही नव्हतं.
म्हणजे ते डॉक्टरांना समजत नव्हतं म्हणजे काय नक्की याला होते त्यांना. आणि मला माहिती पडलेलं कारण का याच्या आधी पण आम्हाला म्हणजे फॅमिलीत आधीपासून असा त्रास होता, मम्मीला पण माहिती होतं. सो म्हणून मग मी काय जास्त डॉक्टरकडे ट्रीटमेंट आणि पब्लिक मध्ये सायकॅट्रिस्ट कडे मे बी बोलतील पब्लिक आता तरी जेव्हा बघतील. ते कानात खुसफुस करणं हे ते पण आजार असतो ना. पण जसं तू आता बोललास की काही उपायच नव्हता मिळत. आणि याच्यात कसं केलेलं माहितीये का, जिथून पण आम्हाला केलेलं ना की आम्हाला मार्गच नाही तर भेटायचा. बरोबर. ऑब्व्हियसली सगळं बंद करतात जेव्हा झालेलं ना. लिटरली आम्ही घरात कोणच कामाला, फक्त मम्मीचा बिझनेस होता, त्याच्यावरती आमची पूर्ण फॅमिली डिपेंडेंट होती. बाकी सगळ्यांचे म्हणजे कोविड मध्ये जॉब भाऊ पण आमचा म्हणजे सुधीर त्याला पण सगळ्यांनी केलेलं, पप्पांना केलेलं, हे झालेलं. त्याच्यात कोणालाच काही कळत नाही, त्याच्यात काहीच ब्लेम करू शकत. त्यांना पण झालेलं आहे. त्यांना पण झालेलं म्हणजे ते पण आता नॉर्मल. फक्त त्यांना असं कसं प्रत्येकाचे ग्रह असतात ना ते डिपेंडेंट करतात त्यांना अंगात येणार की नाही. आता मला हा त्रास असा होता की त्यांना फक्त त्रास होणार, अंगात येणार हे एक्स्ट्रीम डिफर करतात पब्लिक पीपल डिफर. आता काय लोकांना झपाट्यात त्यांच्या अंगात येतं आणि लगेच निघूनही जातं. आता गेली मी 4 वर्ष ह्याच्यातनच मुवमेंट करतो, 20 पासून अजून बाहेर पडतो स्टील. हे पब्लिक. आता माझ्याबरोबर एक मित्र होता, तो बोलतो अरे माझ्या गर्लफ्रेंडच्या बहिणीला असं झालेलं आहे, सो काय कर बोला हाय माझा कॉन्टॅक्ट, तुला जेव्हा जायचं तेव्हा सांग मला. त्याचं काय झालं, त्यांनी त्यांच्या फॅमिलीतल्यांनी शोधलं पण ती मुलगी 1-2 महिन्यातच रिकव्हर झाली. हे डिपेंड करतं. आणि मागे मी कसंही ऐकलेलं की एक माझा मित्र होता, त्याची कोणतरी बहीण होती, ती एकदा स्कूलमधून येताना झाडाखाली बसली आणि तिला म्हणजे त्यांनी ट्राय केलं तरी तो घेऊनच गेला तिला. ते काही बाहेरही येत नाही तिथून, इलाज करून उपाय करून. ऑब्व्हियसली काय बोलतात ना, ज्याच्यात कॅपॅसिटी ना तुला नड्याचे. मी स्वतः सोसायटीना सुसाईड करायचे थॉट्स आलेले आहेत माझ्या डोक्यात. माझ्या मित्रांनी, माझ्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केला याच्यात. म्हणजे ज्या काकांकडे जायचो नंतर त्या गुरुजींकडे, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. नाही तर लिटरली बाय मी पण नसतो. मी इव्हन गाणगापूरला पण गेलेलो आहे. गाणगापूरचा पण त्याच्यानंतर तुला सांगतो स्टोरी, आपण त्याची कंटिन्यू करूया. बॅक टू तिथे तर त्या अंकलकडनं मम्मीला घेऊन गेलेलो मी. मम्मीला त्यांना घेऊन गेलो, काकांकडे बसवलं, त्यांनी समजवलं की बघा हे तुम्हाला करणी केलेली आहे घरात. आणि ह्याच्यात मी त्यांना पण सांगितलं की माझ्या पोटात पण दुखतं, हा पोटात पण तुझ्या एक ते विषय दिलेला आहे चालणीचा, ठीक आहे, त्याच्यामुळे तुझ्या ते कंटिन्युअस पोटात दुखत असतं वगैरे असं सगळं बोललेलं. आणि मला सांगताना पण हे पण सांगितलेलं की तुझ्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे. ओके, म्हणजे देवाचं वारं बोलतात. आता बघ काय ठिकाणी देवळात जातात त्या लोकांच्या अंगात येतं ते 6 सेन्स असतो आपलं, ते आपल्याला डिपेंड करतं की ते घ्यायचंय की नाही घ्यायचं. मी बेसिकली नाही घेतलं. असं पण असतं. नाही, ते ज्यांच्याकडे तू गुरु मानतो त्यांना सांगितलं ते नाही घेतलं ना ते स्टॉप पण होतं. आणि काय जण घेतात ते तेवढ्यावरती नॉर्मल, ते पॉझिटिव्ह असतं, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये असतं. किंवा तू ते त्यांच्या म्हणजे जे त्यांना पटतं ना तेच गोष्टी ते सांगतात. म्हणजे 6 सेन्स त्यांना जे पटणार तेच. आणि जेव्हा त्यांना वाटणं तेव्हा ते सांगत येणार, किंवा तू जेव्हा बोलवणार तेव्हाच असतं. तशा गोष्टी पण असतात देवाच्या वारं. आता माझ्याकडे आहे ते खूप चांगलं वारं होतं. 2 होते, मी नको बोललो बाय की आपल्याला या सगळ्यात कसं आहे, हे आपल्याला नाहीये, आपल्यासाठी ही गोष्टच नाहीये. निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. आपण सेवा करणार, मी काय करतो स्वामींची सेवा करणार, आपण त्यांच्या इथे राहू, त्यांना जाऊन भेट घालू शकतो. पण ह्या गोष्टी आपल्याला नाही सांभाळता येणार, कारण की त्यांना तेवढं सांभाळायला पण लागतं, त्यांना टाइम द्यावा लागतो, त्यांना त्यांची रिस्पेक्ट करायला लागते, त्यांची पूजा करायला लागते, देव सांभाळायला लागतं. सगळ्या भरपूर काय गोष्टी आहेत ते आपल्याकडनं नाही होणार. आणि नॉनव्हेज नाही खाऊ शकत, ड्रिंक नाही करू शकत, स्मोक नाही करू शकत, खूप काही गोष्टी असतात. कोणाचा तो वाईट पण विचार करू नाही शकत, असं पण गोष्टी असतात. तर त्याच्यानंतर मी त्या मम्मीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला झपटलेलं. आणि ती मला त्यांनी ना 3rd टाइमला जेव्हा 4th टाइमला सांगितलं की तुला 3 टाइम यायला लागेल. मी 3 टाइम मध्ये जी गोष्ट आहे ना तुझ्या निगेटिव्ह एनर्जी त्यांना मी बांधतोय. ओके, म्हणजे त्यांना मुवमेंट करायला भेटत नाही किंवा देणार नाही किंवा तुला त्रास द्यायला असं देणार. जो बेसिकली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जेव्हा त्यांनी मला बांधलं, ती गोष्ट दिली आणि अंगातून उतरून टाकायला दिलं आणि घरी गेलो, अंगातून टाकलं वगैरे. 2nd डेला मला ना आपण चालतोय आणि मला कळतच नाही, मी वॉशरूमला गेलोय. काय टाकलं तू? त्यांनी ते देतात त्यांचं अंगारा औषध अंगारा वगैरे देतात, त्यांचं जे बनवायचं असतात ना, काय जण अंगारा, दाणे, तांदूळ काय असतं ते देतात. आणि बोललं ते अंगातून काढ आणि टाकून देतो.
मी जे निगेटिव्ह एनर्जी आहे मी त्यांना म्हणजे बांधतोय म्हणजे काय, त्याचा तुला त्रास देणं कमी करायला. जेव्हा बेसिकली फर्स्ट स्टेपमध्ये जेव्हा त्यांना बांधलं ना, तेव्हा ना मला काय फटे त्रास झाला. मला म्हणजे कळायचंच नाही. म्हणजे मम्मीला वाढण्याचो, मम्मीशी अक्षरशः शिव्या देऊन बोलायचो. मम्मीला शिव्या द्यायचो, वडिलांना शिव्या घालायचो, भावाबरोबर वाढणं कळायचं नाही. आणि राग यायचा पूर्ण. आणि इव्हन घुरतात कसं असं घुर आवाज येतो ना, दात चावायचो. आणि मी वॉशरूमला आमचं असं पब्लिक टॉयलेट आहे. सो बेसिकली आमचे पब्लिक घरापासून 2 मिनिटं होते. सो जेव्हा पण मी बाथरूमला जायचो ऑलमोस्ट त्या टायमिंगला मला तिथे मी 40 मिनिट्स बाथरूमला बसायचो, 45-40 मिनिट्स. जेव्हा वॉशरूम व्हायचं ना, तेव्हा तिथे बाथरूममध्ये वेड्यासारखा बडबडायचो, अंगात यायचं तिकडे, मी त्रास नाही देणार, मी काय करून देणार. लेडी बोलायचे माझ्या अंगात येऊन असं. मम्मी बाई बोलायची, लेडीज होती. ती मला 4th टाइम अटेम्प्टला काकांनी सांगितलेलं. सो बेसिकली त्या अंकलने काकांनी गुरुजी आहेत ना मला, त्यांनी सांगितलं की ते लेडीज आहे. आणि 3rd टाइमला म्हणजे थोडंसं त्यांनी म्हणजे 2nd टाइमला पण बांधलं ना, 3 डेजच्या गॅपने बोलवलेलं मला. मी 3 डेजच्या गॅपने जायचो. आणि थोडंसं म्हणजे तेव्हा त्या त्रास जेव्हा बांधायचं तर त्रास व्हायचा. म्हणजे ती बांधल्यानंतर 2 दिवसांनी थोडं रिलॅक्स व्हायचं, शांत व्हायचं. मग 3rd अटेम्प्टला बांधलं त्यांनी ना, तेव्हा त्रास व्हायचा म्हणजे हलका फुलका, म्हणजे की समजायचं नाही काय व्हायचं. आणि बेसिकली प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का त्या टायमिंगला, मी जॉबला वगैरे नव्हतं, काही नव्हतं. आणि माझ्या आयुष्यात जी मुलगी होती ना, माझी खास मैत्रीण होती, ती मला आवडायची. सो बेसिकली तिला ती जवळ येऊन द्यायची नाही. कारण का ती लेडीज तू नाही येऊ शकत. जी तुझ्या अंगात बाई होती त्या तुझ्या मैत्रिणीला जवळ जी मला तिच्यावरती फिलिंग्स आहेत, अटॅचमेंट आहे, तिला ती जवळ येऊन द्यायची नाही. आणि तिलाही लिटरली ह्या गोष्टीचा त्रास झालेला होता. आणि ते मला त्या मुलीला मैत्रिणीला म्हणजे ते जवळ, ते मला वाया कळालेलं. आता म्हणजे आम्ही बोलत नाही ना, बेसिकली फ्रेंड वाया. तिला फक्त एवढं वाईट वाटलं की सांगितलं का नाही त्या टायमिंगला. ह्या गोष्टी मी कोणालाच एक्सप्लेन करू शकत नाही. बरोबर. तिने म्हणजे फ्रेंड थ्रू मध्ये कळालं की तिला पण असा त्रास व्हायचा त्या गोष्टीमुळे. असं तुझ्या गोष्टीचा त्रास तिलाही व्हायचा. का असतं माहितीये का, बेसिकली बघ जे केलेलं असतं ना, त्याच्यात पैसे नको यायला, लग्न नको व्हायला, किंवा अशा काय गोष्टी असतात, तुझी रिस्पेक्ट नको करायला, असं सगळ्यांची बांधणी असते ना. त्या विषयामुळे म्हणजे आता तुझ्या अंगात एक लेडीज येते, ऑब्व्हियसली तुझा वेगळा जेंडर आहे. तुला मुलीला जवळ करशील की मुलाला करशील? मुलाला कर. ऑब्व्हियस तसा इश्यू प्रॉब्लेम आहे. आणि ती लेडीज दुसऱ्या लेडीजला जवळ येऊन द्यायची नाही. ती सोडली दुसरी मैत्रीण असेल तरी पण तिला नाही येऊन देणार. तिला फिलिंग्स वगैरे तरीही तिला नाही म्हणजे असे मैत्रीण म्हणजे काय व्हायचं काय नक्की, म्हणजे तू असं वेगळं रिॲक्ट करायचं, चिडचिड करायचं, राग करायचं, म्हणजे असं ॲबनॉर्मल गोष्टी आमच्यात. म्हणजे बोलणं नीट नाही. आणि म्हणजे ते असं मला सांगायचं डायरेक्टली की भाई मी जवळ येऊन देणारच नाही, किती काय कानात असं. म्हणजे मला जेव्हा अंगात यायचं ना, म्हणजे किती काय झालं तरी येऊन देणार नाही. आणि जेव्हा म्हणजे असं गुरु कोण असेल, जो काढणार असेल ना, तेव्हा ते बोलायचे नाही मी जवळ येऊन देईल, तिला नाही त्रास देऊन देणार, असं सगळ्या गोष्टी सांगायची. त्या मुमेंटला म्हणजे समजलं म्हणजे तुला काय. म्हणजे जेव्हा तू त्यांच्याकडे जायचं, त्या गुरुंकडे जायचं, तेव्हा ती गप्पा म्हणजे शांत व्हायची. कारण का तिला कळालं त्या मुमेंटला की भाई ज्यांच्याकडे आधी जात होतो त्यांची पॉवर माझ्यापेक्षा जास्त नव्हती. मी फिरवत होती. आणि बेसिकली काय करायचं माहितीये का, जे गोष्टी होत्या ना आमच्यावरती, ते काय करायचं, तू हे सगळं कामं करतोस आणि हे बंद करणार, तू येऊन भेटून वगैरे जाणार, सांगणार आम्हाला की भाई असा त्रास आहे, हे आहे, भरपूर आहे, हे ते आहे. पण नेक्स्ट टाइमला तू यायचंच नाही सोल्युशन द्यायला आम्हाला. तुला पहिले पैसे पण देऊ देत, काही करू देत, तुझा काही ना काही आडवा यायचंच. आणि हे माझ्याबरोबर तिने भरपूर वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या काकांना होत्या राहिलेल्या आहेत. आणि मला सांगितलं की तू जा, त्या काकांना तुला नाही भेटणार त्या घरी. लिटरली माझ्या कानात असं बोललेलं आहे. म्हणजे असं फ्युचर प्रिडिक्शन वगैरे असायचं ना, आता तू ही गोष्ट करशील ना आणि तुझा ही गोष्ट काकांना भेटायला, ते जे तुला बरं करतात ना त्यांना भेटायला, ते तुला हेच नाही देणार, भेटणारच नाही घरी गेलास तरी. आणि लिटरली ते बाई मला दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी भेटायचे पण नाही. ह्या पॉईंट पर्यंत जायचं खाण्याला. पण त्या काकाने हळूहळू एक मोमेंट म्हणजे त्या काकाने माझा जीव वाचवला बेसिकली. त्या मोमेंटमध्ये एक 6-8 महिने मी त्यांच्याकडे डेली 3 डेजनी अल्टरनेटनी जायचो. काका त्रास होतो. मग त्या थोड्या दिवसांनी ना ते मला बोलले तू आता गाणगापूरला जा. थोडं शांत केलं, हे सगळं विषय चाललेलं आहे. तेव्हा ते बोलले तू गाणगापूरला जा, कारण का गाणगापूरला पब्लिकने माहिती असेल की उतरते ब्रह्मा विष्णू महेश दत्त महाराजांचं मंदिर आहे. बेसिकली मी 3 डेज तिथे
थांबायला बोलले मला. आणि 3 days मध्ये बोलतात बाकी तू काहीच नाही करायचं, गाणगापुराच्या मंदिरातच आंघोळ करायची, नाश्ता करायचा, मंदिरात बसायचं, जेवायचं, मंदिरात बसायचं, फक्त काहीच नाही करायचं मंदिरात. त्यांनी मला सांगितलं ना तसंच मी केलं. आणि जेव्हा मी आणि मम्मीच गेलेलो लिटरली तिथे मंदिरात. आणि गाणगापूरचं तू मंदिर बघितलंस व्हिडिओमध्ये कधी? तू गेलास? राईट साईडला, राईट आणि लेफ्ट साईडला 2 पूल आहेत आणि त्या पूलवरती माणसं लटकलेली असतात. तर लिटरली मी त्या पुलाची इथे बसलेलो आहे. असं हे पूल आहे तिथे पकडून मी बसलेलो आहे. आणि ना एक मुवमेंटमध्ये ना डायरेक्ट घपकन अंगात आलं आणि डायरेक्ट आहे ना असं आणि बोलायला लागलं. मी डायरेक्ट ती लेडी होती ना ती म्हणजे मी नाही त्रास देणार या पोराला, याच्या पुढे कधीच नाही, याच्या फॅमिलीला कधीच नाही त्रास. डायरेक्ट चेंज पलटली, नाही त्रासच नाही देणार, हे नाही काय नाही करणार, मी सोडून जाईल, हे सगळं करेन, सगळं करेन, निघून जाण्याचं सगळं चांगलं होईल, ते सगळ्या गोष्टी. बेसिकली त्या टायमिंगला मग तिथे ना ती अंगात येतच राहायचं. आणि कसं होतं ते एक नव्हतं, मल्टिपल्स होते. मला जो त्रास होता ना, आता एकाची झाली हजेरी की दुसरा येणं, म्हणजे 4-5 जणांनी तुला झपाटले. 4-5 जणांनी म्हणजे झपाटलेलं, ते सगळे विषय होते बाहेरचे. मग एक गेलं की आता एकाची मुवमेंट अशी झाली की दुसऱ्याची मग असं येणार. आणि तिथे ती बोलायची की मी तर निघून जाईल, पण बाकीच्यांना कसं करशील, हे मला अंगात येऊन असं डायरेक्टली प्रश्न टाकले, सांगितलेलं मी तर निघून जाईल. कारण का ब्लॅक मॅजिक आहे ना असं एक सम टाइम पिरियड नंतर माणसाचा निघून जातो, पण हे फेऱ्यात ना लवकर कोणाला पटकन कळून येत नाही, असा विषय असतो. कारण का ब्लॅक मॅजिक तू असं पण नॉर्मली करू समजू शकतं की भाई तुझ्या गोष्टी होत नाहीये, काय नाही होत आहे, बेचैन होतोय माणूस, असं काय काय. आता मला तेवढं तर कळालं की आजारी पडतोय, खूपदा जास्त वेळ माणूस आजारीच पडतो, असं त्याच्या कामात लक्ष लागत नाही, या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. याच्यात मग तिथे मी गाणगापुरात पण बसलो, तिथे लिटरली ओरडायचं आणि पोटात नाही ना मी बोटं टाकून अक्षरशः उलटी काढायचो म्हणजे. पण त्याच्यातनं तेच स्वतः मी नाही काय करायचो, ऑटोमॅटिकली ते ट्राय करायचो. आणि इव्हन मी जेव्हा गाणगापुरात राहिलेलो ना थांबलेलो मंदिरात, तेव्हा मला इव्हन असं पण फील झालेलं की दत्त महाराज मला मारतायत. मी बोलायचो की म्हणजे जेव्हा असायचं ना नेगेटिव्ह एनर्जी, की बोलायचं भाई मला नका मारू, लागतंय, कळतं, मी सोडून. त्यांच्या हातात बेसिकली चाबुकाची पावर आहे, ते चाबकाने मारायचे ना, असं काय असेल तर ते बोलतात तुमचा चाबूक मला लागतोय, नका मारू, मी सोडणार करून असं 3 दिवस फटे त्रासात काढले. लिटरली माझी मम्मी रडली आहे त्या पॉईंटला तिथे बसून की देवाला होते बाय नाही, आता आमची सहन करायची ताकद करत नाही, आम्हाला बरं होते. कारण का मलाच जास्त त्रास फॅमिलीमध्ये असं अंगात वगैरे धरायचं वगैरे, तर मला ह्याला बरं व्हायचं. तर 3 दिवसा म्हणजे पहिल्या दिवशी तर फटे त्रास निघून गेला, कमी जास्त झाला, दुसऱ्या दिवशी थोडा कमी, हळूहळू शांत झाला विषय सगळे. आणि तिथं दत्त महाराजांची ना लास्ट दिवशी निघता मला पालखी भेटली. तिथे दररोज पालखी असते संध्याकाळी, पण तिथे दही काळा उत्सव होता बेसिकली, त्यामुळे तिथे पालखी वगैरे निघत नव्हती. लास्ट दिवशी मला म्हणजे काकाने त्या गुरुजींनी मला म्हटलेलं की तू ती पालखीच्या खालतून जा, जेव्हा पालखी असेल ना त्या पालखीच्या खालतून जा, तुझं म्हणजे आता तू फॉर एक्झाम्पल पालखी अशी आहे, तू असा क्रॉस होशील ना त्याच्या खालतून जाशील ना, तर जी तुझ्यातली नेगेटिव्ह एनर्जी ती पाठच्या वाटी राहील आणि तू पुढे येशील. आणि लिटरली मला तशी फील झालेली जेव्हा मी ती लास्ट डेची पालखी होती ना, असं पास झालो आणि डायरेक्ट बॉडी हलकी झालेली, तिथल्या तिथे. म्हणजे वा, फक्त फ्रेश, म्हणजे कळतंय काय होतंय आणि मला समजतंय बाहेर. तेव्हा पण नंतर थोड्या टाइमने मग गाणगापुरात आम्ही त्या दिवशी आलो, तेव्हा नंतर घरी वगैरे आलो, तरी पण काय मला त्रास काय कमी नाही झालेला. डोळे फिरायचे, डोळे दुखायचे माझे, पोटात तर फटे दुखायचं. मग काय मम्मीला आम्ही जातच राहिलो त्या काकांकडे. बोललो काका बोलले की एक टाइम आहे तो तुझा निघून जाणार आणि तू बरा होणार, असं सरळ मला बोललेलं की हे सगळ्या गोष्टी आहेत ते निघणार, वेळेच्या आहेत ते निघून जाणार, थोडा धीर ठेव. मग तरी पण त्रास होत होता, काय करायचंच नाही. आणि माझ्याकडे दुसऱ्या कोणाकडे जायचं आम्हाला ऑप्शनच नव्हतं की बाय बरं व्हायचं. तर मी त्या काकांनाच पकडायचो, मम्मी आणि मी, आणि आम्ही पूर्ण फॅमिली, कधी जर फॅमिली असेल तर फॅमिली जायचो किंवा बाय मी आणि माझा मित्र जायचो. मग ते पुढीत बांधून जायचे, मग तेवढ्या पुरती मला थोड्या दिवसाचा आराम यायचा. आणि बेसिकली ह्याच्यात काय असायचं माहितीये का, जेव्हा ती म्हणजे कसं जास्त त्रास कधी व्हायचा, जेव्हा ते काका मला सांगायचे की मी आता 10 दिवस नाहीये, 10 दिवस नाही, बाहेर त्यांची कामं असतील, पर्सनल कामं असतील किंवा गावी वगैरे जायचे ना, सो त्या दिवसात मला
जास्त त्रास द्यायचा, कारण का काय सपोर्ट तेच देणार आहे, सोल्युशन नाहीये ना, सोल्युशन नाहीये त्या टायमिंगला. म्हणजे ते अजून त्रास द्यायचं. आणि किंवा त्या मैत्रिणीला मी भेटायला जाणार ना तेव्हा जास्त म्हणजे असं सांगायचं की जा आज तू काही नाही करणार, तुम्ही फक्त हे ते तुला ती भेटणार नाही, असं कोण सांगायचं. सर फॉर एक्झाम्पल मी तिला बोलवते की बाई आपण भेटूया का, तर ती आणि मला आधीच सांगायचं की मी ठरवायचो, आपण एक ठरवतो की बाई आपण फिरायला जाऊया आज, उद्या असं असं प्लॅन. आणि तू रात्री मला फोन केलास की बाई सिद्धेश चल फिरायला जाऊया, तर मी तुला डायरेक्ट सांगणार की बाई नाही. आणि मला हे तुला आधीच सांगून झालेलं असणार, कानात बोलून झालेलं असणार की भाई मी येणार नाही करून. समजलं तुला. म्हणजे कसं करायचं की मला पॉझेस आहे, मी तुला कॉल करणार, म्हणजे माझे जे डिसिजन्स असतील ते तुला ऑलरेडी आणि ते मी तुला फिरवून ठेवायचं आणि तू फ्री असणार, तू ऑलरेडी फ्री असणार त्या गोष्टीसाठी, तुला यायचं काय नाही, पण तुला पण हे करणार की या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग त्याच्यानंतर थोडे दिवस गेले, असेल एक डिसेंबर असेल, आणि मला तेव्हा ते काका पण बोलले की बाबा जॉबचं वगैरे बघ, कारण का एमकॉम वगैरे झालं माझं, फ्री होतो, नोकरी वगैरे थोडी शुद्ध यायला लागलेली. आणि म्हणजे कसं झालेलं की एक टाइम गेला की, आणि मी तिला म्हणजे ती मैत्रीण होती ना, मी तिला रिलेशनला विचारलेलं की बाय काय आहे, आणि मला आधी तिने सांगितलं की जा ते नाही होणार, तुला नाही येऊन देणार मी, असं लिटरली मला ती बोललेली क्लिअरली. मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो की ऑडिओचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन, तर ऑडिओ न रेकॉर्ड होण्याचं कारण असं की आम्ही सिद्धेश आला आणि नेहमीप्रमाणे आम्ही सेटअप केला, ऑडिओ सेटअप केला, कॅमेरा सेटअप केला आणि आम्ही शूटला स्टार्ट केलं. ठीक आहे. आणि मी प्रॉपरली जेव्हा तुम्ही बघाल, म्हणजे जेव्हा एकदम लक्ष देऊन बघाल, तर बघाल की माझ्या कानात मी मध्ये मध्ये इयरफोन्स घालून ऐकत असतो. जो फीडबॅक असतो ऑडिओचा तो मी नेहमी ऐकत असतो, कारण ऑडिओमध्ये मला अजिबात आवडत नाही की ऑडिओ खराब झाला आपला, तर ते मी रिस्क अजिबात घेत नाही. तो माझं ऑडिओमध्ये खूप लक्ष असतो. एखाद वेळी व्हिडिओची क्वालिटी ठीक आहे, पण ऑडिओ माझ्यासाठी खूप प्रायोरिटीवर आहे. तर मी नेहमीप्रमाणे तसं ऑडिओवर लक्ष होतं, ऑडिओ सर्व प्रॉपर रेकॉर्ड होत होता. आणि 2 तासाचा ऑडिओ रेकॉर्ड झाला. मी बोललो अरे वा. आम्ही सर्व बंद केलं, कॅमेरा वगैरे मस्तपैकी बंद केलं. मी ऑडिओ जसंच डन होतं मी एक्सपोर्टला लावतो, कारण नंतर काही करप्ट वगैरेचे चान्स मला नाही घ्यायचे. मी तसंच ऑडिओ एक्सपोर्टला लावलं, सिद्धेशशी बोललो, त्याला सोडून आलो खाली. आणि जेव्हा वरती येऊन बघतोय ना मी ऑडिओ प्ले करून, तर ऑडिओ 2 तासाचं रेकॉर्ड झालंय. मी ऐकतोय प्रॉपरली, मला समोर दिसतंय. आणि जेव्हा मी येऊन बघतोय एक अशी फक्त एक लाईन आहे, अशी लाईन जाते, काहीच आवाज नाहीये. 2 तासाचं ऑडिओ एक्सपोर्टही झालंय, पण फक्त एक लाईन जाते. तर हे बघूनच आमची खूप फाटली होती, माझी आणि वेदांगची. आणि बोललो हे कसं काय होऊ शकतो. तरी मला वाटत होतं मे बी टेक्निकल ग्लिच असू शकतो, एक चान्स आहे की बाबा आपला माईक नाही तर हे खराब असेल तर होऊ शकतो. तर आम्ही लगेच काय केलं, मी आणि वेदांगनी आम्ही प्रॉपर परत माईक सेट केला. आम्ही बोललो की एकदा परत रेकॉर्ड करू, मे बी आपल्या माईकमध्ये काही फॉल्ट असेल. आम्ही पूर्ण सेट केला आणि माईक रेकॉर्ड केला. आम्ही 10 मिनिटाचं परत एक रेकॉर्ड केलं, मी आणि वेदांगनी, जो माझ्याबरोबर काम करतो. आणि आम्ही रेकॉर्ड केलं तर तेव्हा प्रॉपरली रेकॉर्ड झालं. तर ते माझ्यासाठी थोडं डरावणं होतं की भाई नक्की हे काय होतंय. आणि त्याच्या व्यतिरिक्तही खूप साऱ्या गोष्टी झाल्या जे म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होत्या टेक्निकली. आणि इवन मी जेव्हा दिशांकशी बोलत होतो ह्या बाबतीत, तर जेव्हा दिशांकनेही शूट केलं होतं हे सिद्धेश बरोबर, त्याचाही एपिसोड आहे, तुम्ही चेक करू शकता. सो तेव्हाही त्याला असंच काही जाणवलं होतं की त्याचा कॅमेरा असं नुसतं बंद पडत होता, की म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी होत्या. तर माहिती नाही काय आहे, मे बी टेक्निकल ग्लिच. इवन जो किस्सेबरोबर पॉडकास्ट केलं त्याच्याही एका कानातून आवाज आहे, त्यावेळीही ऑडिओचा काही इश्यू झाला. सो खूप विचित्र होतं, कारण हे माझ्याबरोबर पहिल्यांदा होत होतं. सो तेच आहे की ते मला तुमच्या शेअर होतं. आणि अजूनही काहीतरी आहे ते मी नंतर पुढच्या एपिसोडमध्ये शेअर करेन, कारण हा एपिसोड 1 होता, पार्ट 1 होता. पुढचा पॉडकास्ट एपिसोड 2 ही बाकी आहे. तर त्यातही मी नक्कीच काही ना काहीतरी शेअर करेन जे झालंय आपल्याबरोबर ह्या एपिसोडच्या ड्युरिंग. ठीक आहे. तर काळजी आणि सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब नाही करत यार तुम्ही, सबस्क्राईब करा यार. एवढ्या मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो, तो भाई इंजिन रोल करने के लिए आपका व्यू करना और सब्सक्राइब करना इम्पोर्टेंट. ठीक है, तो सब्सक्राइब नक्की करून जा.